नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. एप्रिल महिन्यामध्ये GCC TBCची आपली जी काही एक्झाम होणार होती ती इलेक्शनमुळे आपली ती एक्झाम पोस्टपोन झाली होती आणि आत्ता ती जी एक्झाम जी आहे ती आपली जूनमध्ये होणार आहे आणि ह्या एक्झामच्या डेट संदर्भातला मी एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला होता आणि ती जी एक्झाम आहे ती 10 तारखेपासून तुमची जी काही टंकलेखन म्हणजे कम्प्युटर टायपिंगची जी काही एक्झाम आहे ती आपली 10 तारखेपासून पुढे कंटिन्यू चालू होणार आहे. तर ह्याच एक्झामच्या संदर्भातला एक नवीन GR किंवा एक नवीन परिपत्रक आपण असं म्हणू शकतो ते आपल्याला मिळालेलं आहे आणि त्याच एक्झामच्या विषयी जी काही माहिती आहे, नवीन अपडेट आहे की जो तुमच्यासाठी जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तो अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी हा आजचा जो व्हिडिओ आहे तो बनवत आहे. डिसेंबर 2023ला मागे एक्झाम झाली होती आणि त्याच्यानंतर एप्रिलमध्ये एक्झाम होणार होती, पण ती एक्झाम झाली नाही आहे आणि आता ती जूनमध्ये होणार आहे. तर डिसेंबर 2023ला जी काही एक्झाम झाली होती त्या एक्झामच्या वेळेला काही गैरप्रकार जो आहे तो शासनाच्या लक्षात आला होता आणि त्या गैरप्रकाराला कुठेतरी आळा बसावा म्हणून शासनाने काही नवीन नियम एक्झामसाठी लागू केलेले आहेत आणि ते नवीन नियम आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. बऱ्याचशा जे काही टायपिंगचे जे काही सेंटर होते, एक्झाम सेंटर होते, त्या एक्झाम सेंटरवर डमी कॅन्डिडेट बसवले गेले होते किंवा जे काही विद्यार्थी एक्झामसाठी जात होते त्या विद्यार्थ्यांना मदत म्हणून त्या विद्यार्थ्यांचे स्पीड पॅसेज जे आहेत ते त्यांना टाईप करून दिले जात होते आणि हा जो प्रकार आहे तो शासनाच्या लक्षात आला आणि ह्या प्रकाराला कुठेतरी आळा बसावा म्हणून शासनाने म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे GCC TBC बोर्ड यांनी आपल्यासाठी म्हणजे येणाऱ्या जे काही एक्झाम इव्हेंट आहेत म्हणजे जून जी एक्झाम इव्हेंट आहे आणि याच्या पुढच्या ज्या काही एक्झाम इव्हेंट आहेत त्यांना काहीतरी नियम दिलेले आहेत आणि ते नियम म्हणजेच काय तर ते आपण आता जाणून घेऊया. त्या अगोदर म्हणजेच नियम काय असणार आहेत तर जी काही परीक्षा होणार आहे त्यांचा जो काही क्रम आहे, प्रश्नांचा जो काही क्रम आहे तो त्यांनी बदललेला आहे. ओके, म्हणजेच कसं, पण त्याच्या अगोदर तो नवीन जो क्रम आहे तो अगोदर जाणून घेण्याच्या अगोदर आपण जुना जो आहे तो आपण बघूया. जुनी पद्धत कशी होती, तुमचे 3 विभाग होते. विभाग 1 मध्ये काय असायचं, पहिल्यांदा तुम्हाला ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न विचारले जायचे. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा विभाग जो होता त्याच्यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न होते म्हणजे पहिले ईमेल, लेटर आणि स्टेटमेंट होतं आणि त्याच्यानंतर आपला जो शेवटचा जो ऑप्शन होता तो म्हणजे कोणता होता, स्पीड पॅसेज. असे ते टोटल 5 प्रश्न होते. पण आता जे आहे जून एक्झाम इव्हेंटपासून आता तुम्ही जे काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि ज्यांची परीक्षा आता जूनमध्ये होणार आहे ह्या विद्यार्थ्यांना नवीन नियम आहे. मग तो कोणता तर सुरुवातीला ऑब्जेक्टिव्ह येणार नाही. म्हणजे जो क्रम होता पहिले काय होता, ऑब्जेक्टिव्ह, त्यानंतर ईमेल होतं, ईमेल नंतर लेटर, लेटर नंतर स्टेटमेंट, स्टेटमेंट नंतर स्पीड पॅसेज. पण आता कसं असणार आहे तर सुरुवातीला तुम्हाला ईमेल टाईप करायला येणार आहे म्हणजे ऑब्जेक्टिव्ह नाही. सुरुवात तुमच्या पेपरची कशापासून होणार आहे, पहिले ईमेल येईल, त्यानंतर तुम्हाला स्पीड पॅसेज येईल, त्याच्यानंतर तुम्हाला स्टेटमेंट येईल, त्यानंतर तुम्हाला लेटर येईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह येईल. हा जो काही बदल जो आहे तो तुमच्या परीक्षेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल किंवा तो शासनाने जो आहे तो तुमच्या हा परीक्षेमध्ये तो बदल केलेला आहे. पुन्हा एकदा सांगते मी कसा असणार आहे तुमचा पेपर. जे 5 प्रश्न आहेत ते मागे पुढे केलेले आहेत त्यांनी, त्यांचा सिक्वेन्स जो आहे प्रश्नाचा तो बदललेला आहे. पहिल्यांदा 5 मिनिटाचा ईमेल येईल, त्यानंतर तुम्हाला 7 मिनिटाचा स्पीड पॅसेज येईल, त्यानंतर तुम्हाला स्टेटमेंट, त्यानंतर लेटर आणि नंतर शेवटी तुमचे ऑब्जेक्टिव्ह आहेत. ऑब्जेक्टिव्ह जे सुरुवातीला आहेत ते शेवटी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहेत. आता त्यानंतर मुलांचा विचार करून सुद्धा शासनाने काही नवीन नियम दिलेले आहेत. म्हणजेच कोणते की जर आपण जेव्हा एक्झामला सुरुवात करतो तो सुरुवातीला ऑब्जेक्टिव्ह असायचे त्याच्यामुळे कुठेतरी आपलं माइंड ते सेट व्हायचं आणि शेवटी स्पीड पॅसेज यायचं म्हणजे मुलांचं जी काही आहे ती बऱ्यापैकी टायपिंगची प्रॅक्टिस होऊन जायची. मग त्यांना त्यांच्या कीबोर्डबद्दल जी आहे ती कल्पना येऊन जायची की कुठलं बटन व्यवस्थित चालतं, कुठलं बटन व्यवस्थित चालत नाही. पण आता सुरुवातीलाच स्पीड पॅसेज दिल्यामुळे कुठेतरी मुलांची प्रॅक्टिस होणार नाही आहे आणि ते कुठेतरी गोंधळून जातील आणि स्पीड पॅसेज त्यांचा जो काही आहे तो त्यांना प्रॉब्लेम देऊ शकतो. म्हणून शासनाने काय केलेलं आहे, परीक्षा चालू होण्याच्या अगोदर 15 मिनिटाचा तुम्हाला 15 मिनिटामध्ये
तुम्हाला 15 मिनिटाचा जो काही होण्यापूर्वी 15 मिनिटं अगोदर तुम्हाला 3 मिनिटाचा स्पीड पॅसेज म्हणजेच ट्रायल पॅसेज तुम्हाला दिला जाईल. परीक्षा सुरू होण्याच्या 15 मिनिटं अगोदर तुम्हाला 3 मिनिटाचा ट्रायल पॅसेज दिला जाईल आणि मग तुम्ही तो ट्रायल पॅसेज काय आहे तो टाईप करून बघायचा आहे आणि टाईप करून बघितल्यानंतर तुमची कीबोर्डची ती काय होईल टेस्ट पण होईल, म्हणजे तुम्हाला त्याची माहिती पण मिळेल आणि मग त्याच्यानंतर तुम्ही जो पुढचा पेपर आहे तो तुम्ही व्यवस्थित सोडवू शकता. हा एक शासनाने तुमच्या परीक्षेमध्ये बदल केलेला आहे. ओके, त्याच्यानंतरचा पुढचा जो एक पॉईंट आहे तो म्हणजे कोणता की ईमेल जो आहे तो 5 मिनिटाचा आहे. तुम्हाला ईमेलला किती टायमिंग असतो, 5 मिनिटाचा टायमिंग असतो आणि 5 मिनिटाच्या टाईमनंतर तुमचं समजा 3 मिनिटामध्ये ईमेल तुमचा टाईप करून झाला आणि लगेच तुम्हाला स्पीड पॅसेज चालू करायचे तर तसं होणार नाही. ओके, ईमेलला जेवढा वेळ आहे 5 मिनिटाचा ते 5 मिनिट कंप्लीट झाल्यानंतरच सबमिट बटन अनेबल होईल किंवा ते ऑटो सबमिट होईल. तुम्हाला ते सबमिट करता येणार नाही. ओके, समजा आता 5 मिनिटाचा ईमेलचा टायमिंग आहे आणि माझं 2च मिनिटामध्ये ईमेल टाईप करून झालं आणि मला खूप घाई आहे म्हणून मग मी काय केलं लगेच सबमिट बटनवर क्लिक केली आणि माझा स्पीड पॅसेज चालू केला तर असं काही होणार नाही आहे. ईमेलला जो 5 मिनिटाचा शासनाने दिलेला जो काही वेळ आहे तेवढाच वेळ तुम्हाला घ्यावा लागेल. म्हणजे तुमचं टाईप जरी करून जरी झालं तरीसुद्धा तुम्हाला बसून राहावं लागेल आणि ते ऑटो सबमिट होईल. मग ते कधी 5 मिनिट झाल्यानंतरच आणि त्याच्यानंतर ईमेल सबमिट झाल्यानंतर 30 सेकंदाचा तुमचा टायमर चालू होईल आणि 30 सेकंदाचा तुमचं जे काउंटडाऊन चालू झाल्यानंतर तुम्हाला 7 मिनिटाचा जो काही आहे तो तुमचा स्पीड पॅसेज तुम्हाला टाईप करायला मिळणार आहे. ओके, अशा पद्धतीने तुमचं जे काही परीक्षेचं जे काही स्वरूप आहे ते तुमच्या लक्षात आलंच असेल आणि ह्या अशा पद्धतीनेच याच्या पुढची म्हणजे आताचीच नाही तर याच्या पुढच्या जे काही परीक्षा आहेत त्या तुमच्या घेण्यात येणार आहेत. ओके, तुम्हाला शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे तुम्हाला जे आहे अगोदर तो 8 मिनिटाचा जो काही आहे तो ईमेलला वेळ असायचा, पण आता नवीन नियमानुसार तुमचा जो काही आहे तो ईमेलसाठी 5 मिनिटाचा वेळ देण्यात आलेला आहे. त्यानंतर तुम्हाला परीक्षा केंद्रावर 30 मिनिटं अगोदर पोचायचं आहे. ओके, 30 मिनिटं अगोदर पोहोचल्यानंतर सुरुवातीचे जे काही 15 मिनिटं असतात ते 15 मिनिटामध्ये तुमचे जे काही हॉल तिकीट्स असणार, जे तुमचे काही ओळखपत्र वगैरे असणार आहे ते तुम्हाला म्हणजे चेक केले जातील. त्याच्यानंतर तुम्हाला चढत्या क्रमाने म्हणजे तिथे जे असणारे जे काही शिक्षक असतील त्यांना जसं तुम्हाला तुमची सिटिंग अरेंजमेंट असेल त्या सिटिंग अरेंजमेंटनुसार तुम्हाला बसवलं जाईल. त्यानंतर तुमची सिग्नेचर घेतली जाईल आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला 3 मिनिटाचा तुमचा तो ट्रायल पॅसेज जो आहे तो तुम्हाला सोडवायला मिळेल. ओके, म्हणून तुम्हाला अगोदरच पोचायचं आहे. तुमच्या परीक्षेच्या वेळेनुसारच तुम्हाला तिथे पोचायचं नाही आहे, नाहीतर तुमची गडबड होऊन जाईल. मग काय गडबड होणार आहे किंवा तुमचा वेळ मग तो तुम्हाला व्यवस्थित प्रॉपर मिळणार नाही. फॉर एक्झाम्पल इथे तुम्हाला दिलेलं असेल, हे दिलेलं आहे बघा, हे मी तुम्हाला जसंच्या तसं वाचून दाखवते. परीक्षा सुरू होण्यापूर्वी 3 मिनिटे आधी ट्रायल पॅसेजची लिंक बंद करण्यात येईल. ओके, तुम्हाला अर्धा तास अगोदर पोचायचं आहे. अर्धा तास अगोदर पोचल्यानंतर 15 मिनिटं तुमचा तो वेळ जाईल त्याच्यामध्ये की तुम्हाला हॉल तिकीट वगैरे किंवा तुमची सिटिंग अरेंजमेंट वगैरे ते करण्यासाठी. त्याच्यानंतर तुम्हाला 3 मिनिटे तुम्हाला तो ट्रायल पॅसेज दिला जाईल आणि 3 मिनिटानंतर परीक्षा समजा जर तुमची 9 वाजता चालू जर होते तर मग 9 वाजण्याच्या 3 मिनिटं अगोदर तुमचा जो काही ट्रायल पॅसेजची लिंक जी आहे ती बंद करण्यात येईल. मग जर तुम्ही जर लेट पोचता तर तुम्हाला ट्रायल पॅसेज मिळेल, पण पुढे जो काही परीक्षेला जो काही मिळणार आहे तो वेळ तुमचा कापला जाईल. म्हणजे जास्तीत जास्त 5 मिनिटं, 5 मिनिटाचा वेळ जो आहे तो तुमचा ग्राह्य धरला जाईल. 5 मिनिटापेक्षा जर जास्त जर तुम्ही जर उशिरा जर पोहोचता तर तुम्हाला परीक्षेला बसता येणार नाही. हे कायम लक्षात असू दे. त्याच्यामुळे अगोदरच निघा. जर त्यांनी अर्धा तास सांगितले तर मी तर तुम्हाला बोलणार आहे की तुम्ही 1 तास अगोदरच तिथे जाऊन बसा, काही फरक पडत नाही. ओके, तर मग तो तुमचा वेळ कसा कट केला जाईल तर इथे तुम्हाला स्पष्ट दिलेला आहे. पहिल्या सत्रामध्ये तुमची 9 वाजता परीक्षा होते. दुसऱ्या सत्रामध्ये तुमची 11 वाजता परीक्षा होते. तिसऱ्या सत्रामध्ये तुमची 1:15 म्हणजे 1:15 वाजता परीक्षा होते. चौथ्या सत्रामध्ये तुमची 3:15 परीक्षा होते. हे असं तुमचं परीक्षेचं टायमिंग दिलेलं आहे. परीक्षेच्या सुरुवातीला जर विद्यार्थी उशिरा आला, ओके, जर परीक्षेच्या सुरुवातीला विद्यार्थी उशिरा आला तर जेवढा वेळ उशीर झाला आहे तेवढा वेळ त्याच्या ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांमधील वेळ त्याचा काय केला जाणार आहे, कमी केला जाणार आहे. लक्षात असू द्या, तुमचं कुठे वेळ कमी करणार आहे, ऑटोमॅटिक कुठे वेळ कमी करणार आहे तुमचा ऑब्जेक्टिव्हमध्ये. फॉर एक्झाम्पल 9 वाजता परीक्षेला सुरुवात झाली, बरोबर, मग विद्यार्थी 9:05 आला. तो विद्यार्थी काय झाला, 9:05 आला, तर
त्याच्या एकूण ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांसाठी किती वेळ दिलेला असतो तुम्हाला? 25 मिनिटे. मग 25 मिनिटामधून तुमचा 5 मिनिटाचा वेळ काय होणार? आपोआप कमी होईल आणि तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह सोडवण्यासाठी किती वेळ भेटेल? फक्त आणि फक्त 20 मिनिटे. ओके, तुम्हाला समजलं असेल. अशा पद्धतीने तुमचा वेळ जो आहे तो कमी केला जाईल. पण समजा जर तुम्ही 10 मिनिटं जर उशिरा जातात तर तुम्ही असं समज नका करू की ते 10 मिनिटं उशिरा गेल्यानंतर मला परीक्षेला बसू देतील. तर तसं काही नाही आहे. त्यांनी फक्त किती वेळ पकडलेला आहे? फक्त 5 मिनिटाचा. ओके, 5 मिनिटापेक्षा जास्त जर वेळ जर झाला तर ते असंही तुम्हाला बसू देणार नाही आहे. पण 5 मिनिटाचा वेळ तुमच्या ऑब्जेक्टिव्ह मधून मात्र तुम्हाला काय केला जाईल? कमी केला जाईल. ओके, त्याच्यानंतर जे काही हॉल तिकीट होते, जे विद्यार्थ्यांना हॉल तिकीट होते समजा सेपरेट मिळायचे. फॉर एक्झाम्पल जर एका विद्यार्थ्याने इंग्लिश 30 आणि इंग्लिश 40साठी जर फॉर्म जर भरलेला जर असायचा तर त्याला 30साठी वेगळा हॉल तिकीट मिळायचं आणि 40साठी वेगळा हॉल तिकीट मिळायचं. पण आता तसं नाही आहे. आता त्या विद्यार्थ्याला एकच हॉल तिकीट दिलं जाईल. म्हणजे 30 आणि 40चं त्यांना एकच हॉल तिकीट भेटलं जाईल. पण समजा त्या विद्यार्थ्यांनी समजा 3 विषयाची एक्झाम तो एकत्र देतोय. समजा 30 देतोय, इंग्लिश 30, इंग्लिश 40 आणि मराठी 30ची देतोय. तर त्याला 2 हॉल तिकीट दिले जातील. म्हणजेच काय? इंग्लिश 30 आणि 40चं एक हॉल तिकीट आणि त्याच्यानंतर मराठीचं एक हॉल तिकीट. अशा पद्धतीने त्याला 2 हॉल तिकीट दिले जाते. ओके, जर तुम्हाला हे मी बऱ्यापैकी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे. पण तरीसुद्धा जर तुमचे जर काही जर प्रश्न जर असतील तर तुम्ही मला कमेंट करा. आणि हा जो परिपत्रक आहे, म्हणजे आता मी जो तुम्हाला जो GR दाखवलेला आहे, जो शासनाचा GR आहे, GCC TBCचा जो काही GR आहे, तो आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी अपलोड करून ठेवलेला आहे. तर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक तिथे देते. तुम्ही टेलिग्राम चॅनलवरून हा जो परिपत्रक आहे तो डाउनलोड करून घ्या आणि शांत डोक्याने तो वाचून घ्या. आणि वाचल्यानंतर सुद्धा जर तुम्हाला काही गोष्टी जर क्लिअर जर नसतील तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा. मी तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणि मी जे व्हिडिओ बनवते हे जर तुम्हाला जर आवडत जर असतील तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.